या महात्मा गांधी जयंती निमित्ताने इंडिया आघाडीची मुंबईमध्ये पदयात्रा पाहायला मिळाली। महिला सुरक्षा आणि सामाजिक शांततेसाठी पदयात्रा काढण्यात आली। या पदयात्रेमध्ये इंडिया आघाडीतील मोठे नेते सहभागी होते। हुतात्मा चौक ते मंत्रालया शेजारील महात्मा गांधींच्या पुतळ्यापर्यंत रॅलीचं आयोजन करण्यात आले। काँग्रेसचे नेते भाई जगताप, सीपीआयचे प्रकाश रेड्डी, रवी राजा, राष्ट्रवादीचे राखी जाधव, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे आणि खासदार वर्षा गायकवाड देखील त्या ठिकाणी उपस्थित होते। भाई जगताप यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। पाहूया। आज महात्मा गांधी जयंती निमित्त मुंबईत इंडिया आघाडीच्या वतीने रॅली काढण्यात आलेली आहे। आपण पाहतोय हुतात्मा चौकातून ही रॅली जी आहे सुरुवात झालेली आहे। रॅलीची हुतात्मा चौकात अभिवादन करून इंडिया आघाडीचे सगळेच नेते जे आहेत ते निघालेले आहेत। माझ्यासोबत भाई जगताप आहेत, काँग्रेसचे नेते। भाई, आज राज्यामध्ये ज्या पद्धतीने कायदा सुव्यवस्थेचे आज हालत आहे, ज्या पद्धतीने महिला सुरक्षेचा प्रश्न आहे, प्राचार्याच्या मुलीवर बलात्कार होतोय आणि त्यांचे जे ट्रस्टी आहेत ते सांगतात की तुम्ही हे करू नका। हे मी नाही सांगत, तुम्ही दाखवलेलं सांगतोय। बदलापूरमध्ये तसंच झालं। त्याला तो गुन्हेगारच आहे, त्याला मारण्यात आलं। ते कुणाला वाचवण्यासाठी मारलं आणि त्याच्यावर वक्तव्य अशी करायचं की देवाचा न्याय। अरे हा कसला देवाचा न्याय? हे जे म्हणतात आहेत लाडकी बहीण, त्या महिला सांगायला लागल्यात आम्हाला 1,500 नको, आम्ही त्याच्यात 500 टाकून 2,000 देतो, पण आमच्या मुलींना वाचवा। अमीन पटेल यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। पाहूया। आज महात्मा गांधी जयंती निमित्त इंडिया आघाडीच्या नेत्यांकडून पदयात्रा काढण्यात आलेली आहे। माझ्यासोबत आमदार अमीन पटेल आहेत। भाई, काय सांगाल, पदयात्रा काढण्यात येते, काय काय मुद्दे तुम्ही घेऊन चाललेला आहात? आज गांधी जयंती आहे, त्या निमित्ताने तुषार गांधी साहेब आमच्या सोबत आहेत, इंडिया अलायन्स सोबत आहे। आज जे महाराष्ट्रामध्ये चाललेले आहेत, मुलींची सेफ्टी नाही, महिलांची सेफ्टी नाही, एज्युकेशनसाठी फंड नाही, हेल्थसाठी फंड नाहीत, हे सगळं कोसळलेलं आहे। ते जनता त्रासित झालेले आहेत। त्याच्यासाठी आम्ही इंडिया अलायन्सचे सर्व गट हे तुषार गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली हे रॅली काढलेली आहे। आम्ही सुरू केला हुतात्मा चौक पासून, आता लाल बहादूर शास्त्रीजी, नंतर बाळासाहेब ठाकरे, राजीव गांधी आणि हे रॅली जे आहे महात्मा गांधीच्या पुतळ्यावर समाप्त होणार आहेत। आमच्या जे लक्ष्य एकच आहेत, ते महात्मा गांधीजी जे आदेश, जे संदेश आहेत ते लोकांकडे पोहोचवायचा। बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान आहे त्याच्यावर चालण्यासाठी हे रॅली आज काढलेली आहे। सगळ्याच मुद्द्यांना धरत ही पदयात्रा जी आहे इंडिया आघाडीच्या वतीनं आज गांधी जयंती निमित्तानं काढण्यात आलेली आहे। पुढे निकेश मोरेसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।